दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। खरं तर पहिलं षटक ज्यांच्या हातात दिलं जाते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष अबव 40 ला आपण त्यांना खेळताना पाहिलंय ऑलरेडी। मास्टर्स आहेत, खूप सारा अनुभव आहे आणि हा अनुभव गाठीशी घेऊन आज मैदानाच्या आत मात्र ते उतरलेत। सागर आणि एका बाजूला राजकाझी ही जोडी मैदानाच्या आत, तर पहिलं षटक घेऊन तयार गोलंदाज आशिष। क्षेत्ररक्षणाचा आढावा घेऊया कारण पॉवर प्ले ऑन आहे। पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथून लागलं गेलेलं आहे, आमचा अँगल थोडासा वेगळा आहे, त्यामुळे आम्हाला काही जी फिल्डिंग पोझिशन्स आहेत ती सांगताना कधी कधी थोडासा कठीण होतं। तरी पॉईंट कव्हर पॉईंट तुम्ही मिड ऑफ पाहू शकता, त्याचबरोबर कव्हर पाहू शकता। एक डीप एक्स्ट्रा कव्हर ज्याला थोडासा वाईट केलं गेलेलं आहे आणि डीप मिड गेट त्याला यस पंच सांगता सामना चालू होतोय। पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहेत, सर खाली आहेत, चुकी करतात हो संघ मालकाकडून झाले चुकी। चेंडू त्यांच्या शरीरावर आदळला आणि पहिल्या चेंडूवर पहिलं जीवदान, कॅचेस विन मॅचेस आणि पहिल्या चेंडूवर सागरला मिळालेलं जीवदान। कारण सागरची फळी या मैदानात खूप वेगळ्या पद्धतीने बोलते हे आम्ही नेहमी पाहिलंय आणि आज त्याला मिळालेलं हे जीवदान किती महत्वाचं आहे हे येणारी वेळ ठरवेल। आशिष चांगला चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेला आणि तिथे मात्र झेल सुटतोय। धावसंख्या फलकावर लागलाय ती 1 धाव। अभयदादा 11 मसवड संघ। ओ या विसर बुंद्यात टाकलेला चेंडू, राजला मात्र प्रश्न विचारला, पाटोळे सरांनी मात्र चेंडू अडवला। सध्याचे विद्यमान नगरसेवक आहेत या वडूज नगर परिषदेचे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आशिष, मोठा फटका खेळायचा होता, इंट द गॅप, चेंडू मात्र लॉंग बाउंड्री कडे ट्रॅव्हल होत आहे, तिथून खूप दूरवरून म्हणजे काउंट कॉर्नरच्या थोडस दूरवरून तो चेंडू पर्यंत पोहोचला अक्षय आणि चेंडू मात्र फील्ड केला जाते। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र 2। चेंडूंचा विचार केला चेंडू झालेत आतापर्यंत 3। पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सिंगल। चेंज ऑफ पेस होता, गरी परिवर्तन आणि इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करणारा खणखणती पृथ्वीराज चौकार। सध्या नाना जाधव आमच्या बरोबर आहेत, पहिले 2-3 दिवस ते साहेबांच्याच कामामध्ये व्यस्त होते, अर्थात पृथ्वी प्लॅनेट म्हणजे जसं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एक सेकंड इनिंग त्यांनी सुरू केलंय। ती सेकंड इनिंग म्हणजे एक दुग्ध व्यवसाय सोडून आपण ते पाहतो की कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सध्या या पृथ्वीराज उद्योग समूह उतरलाय आणि त्यासाठी शुभेच्छा आहेत। लोअर फुट चेंडू, खराब चेंडू, फायदा उचललाय, चेंडू सीमा पार, चौकार। या 4 धावा बॅक टू बॅक, हा दुसरा पृथ्वीराज चौकार। मित्रांनो झेल सुटल्यानंतर काय, तर झेल सुटल्यानंतर डोक्यावर हात हे मात्र पाहायला मिळते। धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर 10। ज्या खेळाडूचा शून्यावर झेल सुटला होता तोच खेळाडू आता 3 चेंडूत 9 वर खेळतोय। हीच तर क्रिकेटची आतापर्यंतची मजा आहे। आपण नेहमी म्हणतो की कॅचेस विन मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारू मॅच। आशिष याही मात्र असं म्हणतात ना की सहलाते खेळला गेलेला स्ट्रोक। पहिली धाव पुन्हा केली, दुसऱ्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण। तसं वाटलं की खेळाडू थोडासा गार्डन मध्ये फिरतोय का आणि धावसंख्या 2 ने वाढते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागतंय बिनगड्याच्या मोबदल्यात 12 धावा। 12 ऑन बोर्ड। पृथ्वीराज चषक 20-25 सामना क्रमांक पहिला, जिकडे पहिल्या सामन्यात वडूज 11 अभयदादा 11 मसवड हे 2 संघ खेळतात। यानंतर दहिवडी विरुद्ध सांगोला हे 2 संघ आमने सामने येतील। दहिवडीचा विचार केला तर पुन्हा एकदा वसीम भाई आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळे त्या मॅच कडेही आपलं लक्ष असणार आहे। ऑलरेडी ते 40+ ला खेळून गेलेले आहेत, तर आजचा सामना खूप महत्वाचा आहे। कनक 11चा सामना अजून एक बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं कनक 11 बरोबर जो संघ राहिला होता यशवंत भाऊ पाचंगे, हा संघ जो राहिला होता यशवंत भाऊ पाचंगे संघाचं नेतृत्व करत होते खरं तर वसीम। डावखुरा गोलंदाज इकडे मात्र मैदानाच्या आत येतोय सुहास, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मारा करेल। पॉवर प्ले आता संपुष्टात आलाय। धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12। ज्या खेळाडूचा झेल सोडला तोच खेळाडू आता 4 चेंडूत 11 धावेवर जाऊन पोहोचलाय।
दुपारचं सत्र सकाळच्या म्हणजे पहाटच्या सत्रात थोडीशी आपण म्हणतो की पावसाच्या सरी येऊन गेल्या. 2-2:30च्या दरम्यान जर तुम्ही पाहिलं असेल याच मैदानावर. आणि ऑक्टोबर हीट आता हळूहळू जाणू लागलेली आहे. 1 षटक 12 धावा. आता इथे काय चालू आहे मला वाटतं थोडंसं विचारणा केली गेली आणि विचारणा केल्यानंतर आता पाहायचं 1 षटक 12 धावा. राजकाजी अजूनही शांत आहे. राजकाजीचा जर आपण नॅचरल गेम पाहिला ना तर राजकाजी हा मोठ्या फटक्यांसाठी नेहमी प्रसिद्ध आहे. थोडंसं मैदानात आवाज आपण ऐकतोय. एक चांगली लढत पाहायला मिळणार नो डाऊट. दोन्ही संघांचा विचार केला पहा. क्षेत्ररक्षण चला शाहरुख भाई घाई करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 11:13 सामना चालू झाला. 6 मिनिटं झालेत पहिल्या षटकाला. याच्याकडे लक्ष असू द्या. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. एक छोटासा रनअप घेऊन गोलंदाज सुहास. समोर मात्र फलंदाज राजकाज. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि त्या चेंडूवर समाचार घेतला जात आहे. फुल टॉस चेंडू आउट ऑफ द पार्क. पृथ्वीराज षटकार. चला चेंडू बघायला जायचंय तिकडे आधी क्षेत्ररक्षकांनी. यानंतर होणारा पुढचा सामना दुसऱ्या बाजूला दहीवडी आणि वर्सेस सांगोला हा सामना पाहायला मिळेल. वडूज 11 वर्सेस दुसऱ्या बाजूला अभयदादा 11 म्हसवड असा सामना पाहायला मिळतोय. आलेल्या नवीन संघाने कृपया रिपोर्टिंग करायचं आहे. आपले जे किट आहेत स्पोर्ट्स किट ते घेण्यासाठी प्लीज विनंती असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 12 आणि त्यानंतर राजकाजी ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता. खराब चेंडू. खरं तर ज्या पद्धतीने हा चेंडू टाकला गेला फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज सुहास कडून. चेंडू पायावर टाकला आणि फलंदाजाने सांगितलं थँक्यू व्हेरी मच. स्कोर मूव्ज ऑन 18. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजसाठी. याही बॅक ऑफ द लाईन ठेवलाय. चेंडू हवेत आहे. ओमकार चेंडू खाली येईल. सोपा झेल ओमकार साठी आणि पहिला झटका. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पहा रिप्ले मध्ये काय फटका खेचलाय आणि कॅमेरामॅनचंही कौतुक करायला लागेल. बॉल शेवटपर्यंत त्याच्या फ्रेम मध्ये एक रनिंग कॅच. परंतु ओमकार साठी येतो मेरे बाय हात का खेल म्हणत हा झेल पकडलाय. नवीन फलंदाज नितीन. धावसंख्या फलकावर आहे 18. गडी बाद झालाय 1 आतापर्यंत. चला टीम मीटिंग्स कमी करा मित्रांनो. सामन्याकडेही लक्ष असू द्या. वेळेचं बंधन असणार आहे कारण आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन जर पाहिलं गेलं तर जर वेळेचं बंधन पाहिलं गेलं नाही तर मात्र आपण पाहतो की सामने कमी षटकांचे होतील आणि त्यासाठी प्रत्येक संघ जबाबदार असेल याची नोंद घ्या. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 18. पहिल्याच षटकात पहिल्याच चेंडूवर ही संधी आल्यावर खेळतो 0 धाव्यावर त्याचा झेल सुटला होता. 3 चेंडू तो खेळला. 3 चेंडू मध्ये 11 धावा. त्याच्यामध्ये 1 चौकार 1 षटकार 2 राऊंड विकेट. यावेळी मात्र चेंडू थोडा जास्तच बाहेर निघतोय. नवीन फलंदाज नितीन आलाय. नितीनला मात्र टेस्ट करायचा प्रयत्न केला गेला. चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. पंचांचा इशारा वाईट. स्कोर मूव्ज ऑन 19. 19 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. याही मात्र सर बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटच्या पत्त्यात आला. इथे लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. त्यांनी चेंडू फील्ड केला. ओमकारनी 1 धाव. धावसंख्या फलकावर लागलो 20. आता मात्र जे पूर्ण लक्ष आहे ना ते सागरवर आहे कारण सागरचा विचार केला. 4 चेंडू केलेत. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर डबल आणि त्यानंतर 2 चौकार. याही मात्र चेंडूला येऊन दिलं. हलक्या हाताने खेळलाय. तिकडे मात्र मिडॉलना पाटोळे सर आहे. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण दोघांकडून. एकानी नाही तर दोघांनी गचा क्षेत्ररक्षण केलं आणि या 2 धावा पूर्ण. चेंडू तुम्ही जर पाहिला जर या संपूर्ण मैदानाचा आढावा घेतला तर काही ठिकाणी उंच वटे आहेत. काही ठिकाणी चेंडू हा तुमच्या हातात सहजासहजी येत नाही. तुम्हाला तिकडे मेहनत करावी लागते. धावसंख्येचा विचार केला 22. 22 धावा 4 चेंडू या षटकातील. 5वा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. याही मात्र विकेट. सागरचा अडथळा मात्र दूर करतोय गोलंदाज. आतापर्यंत सुहास 2 विकेट्स त्यांनी आतापर्यंत घेतलेत आणि फलंदाज मात्र होतोय बाद.
आमचे हलगी पथक आज मला वाटतं थोडं उशिराने येणार का हा प्रश्न आहे, कारण ते अजूनही आतापर्यंत नाही आहेत. हे दुसरं षटक. तर विकास सरतापे मानखटाव टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष. गेले 27 वर्ष त्यांनी क्रिकेटला दिली आणि 22 शतक 100s त्यांच्या नावावर आहेत. नाही 12च्या सध्या करंट रन रेटनी चाललेला संघ. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. षटक लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. आमचे हलगी पथकाचे प्रमुख इकडे उपस्थित झाले, त्यांचे करूया मनापासून हार्दिक स्वागत. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. चला घाई करा मित्रांनो, घाई 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 करा. यावेळी चेंडू इंटू द गॅप आहे. पाहायचे तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल का, त्यांच्या हातात चेंडू जातोय, फील्ड केला जाईल. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या वाढते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 23 धावा. येस, षटक संपले, 2 षटक 23 धावा. प्रत्येक षटकाला इकडे तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने 6 मिनिटं घेतली जात आहेत. 11:12 सामन्याला सुरुवात झाली. आता 11:24 झाले. 2 षटकं संपुष्टात आलेले आहेत. प्रत्येक षटकामागे 6 मिनिटं ही घेतली जातात. मसवड अभयदादा 11 मसवड विरुद्ध दुसऱ्या बाजूला वडूज 11 असा पहिला फेरीचा सामना आहे. यानंतर दहिवडी विरुद्ध सांगोला हा मोठा सामना असणार आहे. दहिवडी संघ आणि सांगोला संघ, चला या आपले किट घ्यायचे, रिपोर्टिंग करायला यायचं. जशी 5 षटकं संपतील तसं आपण टॉस करणार आहोत. गोलंदाजीसाठी निशिकांत. षटक क्रमांक 3. 2 लेजंड सामने. एका बाजूला विकास सरतापे फलंदाजीसाठी, तर समोर निशिकांत. आता मात्र हे 2 पुराणे चावल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. इकडे मात्र हा चेंडू जाईल सिंगल साठी डिक्लर झोन मध्ये. चांगली गोलंदाजी निशिकांत भाऊ जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी येतात ना या मैदानावर, त्यांनी आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी हाताळलेली आहे आणि नेहमी मी म्हणतो की एव्हरेज गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 24-24. षटक क्रमांक 3. एक आगळ्यावेगळ्या ऍक्शन. इकडे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय कव्हर पॉइंट मधून, पॉइंटच्या क्षेत्रात दिशा बदलत, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 26-26. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत चालू आहे. हा या मॅचचा विचार केला तर नगर परिषदेचे जे संघ आहेत तो हा गट आजच्या दिवसात पाहायला मिळतो आणि त्यामध्ये मसवड विरुद्ध दुसऱ्या बाजूला वडूज हे 2 नगर परिषद आमने सामने. मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या आतील कडा. डिक्लर झोन मध्ये चेंडू जाईल. धावा मिळतील फक्त सिंगल. धावसंख्या फलकावर लागलाय 27. निशिकांत यांचा विचार केला. निशिकांतने आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल. म्हणजे मी म्हणेल की चांगली गोलंदाजी आहे. आतापर्यंत फक्त 2 चौकार आणि 1 षटकार यात 27 धावामध्ये आहेत. म्हणजे 14 धावा या मोठ्या आल्यात. नाही तर सिंगल डबलवरच सध्या तरी या मसवड अभयदादा 11 मसवड संघाचं आतापर्यंत जो प्रवास सुरू आहे. मला वाटतं चेंडू तिकडे गेलाय आणि त्यामुळे चेंडू बदलला जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आत 3रं चालू आहे. सादिक राजापूरकर सर सध्या चेंडू मागतायत आणि चेंडू दिला जाईल. एका बाजूला वडूज, दुसऱ्या बाजूला मसवड हे 2 संघ आहेत. या स्पर्धेत खेळताना हे लक्षात ठेवा मित्रांनो की चेंडू फक्त एकदाच टेस्ट करायचा आहे. तो पुन्हा एकदा तुम्ही चेक केला आणि जर ते निदर्शनास आलं तर तुम्हाला धावांची पेनल्टी आहे. याकडे लक्ष असू द्या. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर लागते आतापर्यंत 27. यावी थोडासा बाहेर निघणारा चेंडू. इट्स अ फाईट. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 28. या षटकात जर षटकाचा विचार केला तर 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि धावसंख्या फलकावर 28-28. निशिकांत पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. चांगला चेंडू होता. सरळ बॅटने खेळलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह, परंतु चेंडू ज्या पद्धतीने ओमकार आले लॉंग ऑफ मधून सरळ चेंडू येऊन त्या क्षेत्रातून उचलला. 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29.
यावेळी पाया टाकलेला चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागेल ती मात्र 30 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात माणुसकी फूड ट्रकचे सर्व वंदार हे सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. पाठच्या बाजूला तुम्ही माणुसकी फूड ट्रक मध्ये जाऊन आपलं अल्पोहार घेऊ शकता. पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल. एक धावेने काही फरक पडणार नाही असंच निशिकांत सांगतायत आणि हे षटक मात्र संपुष्टात आहे. ते निशिकांत यांनी या षटकात फक्त 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकं संपलेत. अजूनही येणारी 2 षटकं काय असतील हे ऐकवण्यासाठी जाऊया एरवाडीचा बुलंद आवाज अर्थात नाना जाधव यांना ऐकूया आणि कमेंट बॉक्स मध्ये करूया एक हलकासा बदल. अप्रतिम आणि सुरेख या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. गेली सातत्याने गेली 25 वर्ष ज्यांनी क्रिकेटला आपली पंढरी मांडली अर्थात निशिकांत गोडसे एका बाजूला पाहतोय ज्यांनी या मसवडनगरीमधून जे बिलॉंग करतात आणि सुंदर फलंदाजी तब्बल 22 शतके आणि गेली 27 वर्ष ज्यांनी क्रिकेटात लेत अर्थात विकास सरतापे सर म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी 2 वाघांच्या मध्ये लढत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. धावसंख्या आहे 31 ही धावसंख्या या ठिकाणी आपण फलकावरती पाहतोय. याचबरोबर जर पाहायला गेलं संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आउट ऑफ स्टेट ज्यांच्या मधुर वाणीने सर्वांना प्रसन्न केलं आणि सातत्याने टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज अर्थात प्रशांत अदावडे सर आपल्या संघ जोडले जात आहेत. इथे मात्र सुरेख चेंडू आहे. यावेळेला बॉलला उडवलं जातं. यस अफलातून झेल. यस ओंकार काय झेल टिपतोय लॉंग ऑन डीप मध्ये. निश्चितपणे जर पाहायला गेलं ओव्हरपिच चेंडू होता. या ठिकाणी जर पाहायला गेलं लॉंग ऑन डीपच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला कुठतरी तर ज्या पद्धतीने पाहायला गेलं इथे जे अंतर पाहिजे होतं ते अंतर मिळत नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी ओंकार अफलातून या ठिकाणी झेल टिपतोय. काही गोलंदाजी केलेली आहे. जर पाहायला गेलं तर सुरुवात या ठिकाणी वडू संघाने या ठिकाणी अतिशय सुरेख सुरुवात केलेली आहे. सुरुवातचा जर विचार जर केला तर 2 टोकांची तलवार म्हणून त्याकडे पाहिलं जातं. ऑफ ब्रेक लेग ब्रेक भरपूर असं त्याकडे मिश्रण आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. आकोट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू टर्न केला जातोय. डीप स्क्वेअर लक्ष दिशेने जातोय. इथे मात्र एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. धावसंख्या होता ती एकंदरीत 32 स्कोर बोर्ड ऑन. चांगली या ठिकाणी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितपणे सुहास ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेला बॉलला उडवलं जातंय. यस मिस्ट्रोक आहे. एसटी रक्षक चारू डांगे चुकी करणार नाही कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सुंदर झेल टिपला जातोय. आणखी एक मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस काय गोलंदाजी केलेली आहे. अफलातून गोलंदाजी कमालीची गोलंदाजी 2 टोकांची तलवार अर्थात या संघातील अष्टपैलू खेळाडू आपण पाहिलं असेल. लेदर बॉल असेल कॉर्क बॉल असेल यावरती या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला केलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी सातारा डिस्ट्रिक्टचा ज्या वेळेला संघ खेळतो तिथे मात्र या संघामध्ये हा निश्चितपणे पाहायला मिळतो आणि आता जर पाहायला गेलं 4 विकेट त्याने आतापर्यंत पटकावलेल्या आहेत. काय गोलंदाजी केलेली आहे. कमालीची गोलंदाजी आणि या पृथ्वीराज चषक मध्ये सर्वांची मन जिंकून घेतोय. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी. अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती दे धडक बेधडक मारा. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अलॉन द कार्पेट चेंडू खेळून काढला जातो. या ठिकाणी ऑन ड्राईव्हचा फटका होता. डीप लॉंग मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एकेरी धाव मात्र मिळते. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळेल. ओ यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता. वेगवान गतीचा चेंडू चेंडू वरती केलाय. वर चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ऑल सेट फॉर थ्रिलिंग मैच. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है. शॉर्ट पिच गेंद है. जल्दी भाप लिया था पढ़ लिया. मिड विकेट बॉर्डर की तरफ गेंद को पुल किया. दर्शनीय स्ट्रोक बैटर का.
निश्चितपणे आकोट टप्प्याचा चेंडू होतोय, पोझिशन मध्ये येतोय आणि चांगल्या पद्धतीने डीप मिडविकेटच्या बाहेर पाठवतोय 4 धावांसाठी. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. कुठतरी वाईड ऑर्डर टाकण्याचा प्रयत्न होता आणि तो या ठिकाणी सक्सेस होतोय. एक धाव मात्र मिळते, चेंडू जातोय गोशंकी ठिकाणी, धाव मात्र एक मिळेल. धाव संख्येत होतोय बदल. धाव संख्या आपण पाहतोय 4 षटकानंतर 40 आणि 4 विकेट. काय गोलंदाजी केलेली आहे, अप्रतिम आणि कमालीची गोलंदाजी केलेली आहे. ज्या पद्धतीने सुहास हा नेहमी संघाला सुगंध देतो आणि आजही त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यानं सुगंध देण्याचं काम केलेलं आहे. हाही खेळाडू गेली 15 वर्षे गेली सातत्यानं वडूज क्रिकेटशी जोडलेलं एक प्रेमाचं आपुलकीचं नातं आणि याच खेळाडूने आज काय कमालीची गोलंदाजी केली. कुठेतरी टॉप ऑर्डर डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि तो सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. दैबडी 11 सांगोला 11 टीम संघाने रिपोर्टिंग करायचंय. दैबडी 11 आणि सांगोला 11. सुरेख या ठिकाणी मॅच पाहायला मिळते. अंतिम षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असणार आहे. निश्चितपणे गोलंदाजीसाठी या ठिकाणी डावखुरा गोलंदाज अर्थात राहुल. इथे मात्र सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. यस, चेंडू मात्र गोशंक या ठिकाणी पाहायला मिळतोय. सादिक राजापूरकर संघाचा या ठिकाणी इशारा येतोय आणि एक धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळते. आजचा जर विचार केला तर वडूज संघातील सर्व गोलंदाजांनी कलात्मक गोलंदाजी केलेली आहे. अचूक टप्प्यावरती सुरेख या ठिकाणी मारा केलेला आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू येस गोशंक या ठिकाणी जातोय. काय कमालीची गोलंदाजी, एका बाजूला लेग ब्रेक, एका बाजूला ऑफ ब्रेक आणि ज्या पद्धतीने वाईड यॉर्कर किंवा ऑफ साइड द ऑफ स्टंप ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय निश्चितपणे फलंदाजाला चकवा देतोय, विचार करण्यास भाग पाडतोय. स्कोर 42, 4 विकेट के नुकसान पर 5वें ओवर का खेल. आखिरी ओवर है. राहुल गेंदबाजी कर रहे, ऑफ स्टंप के बाहर गेंद. फिलहाल इस वक्त बढ़िया गेंदबाजी. 5 ओवर का जो खेल है जिसमें अभी तक बढ़िया बल्लेबाजी भी रही है बल्लेबाजों द्वारा और राहुल का ये ओवर कारगर साबित हो रहा है. नाना शानदार गेंदबाजी राहुल द्वारा. कभी बेटर गेंदबाजी हो रही है, कलात्मक गेंदबाजी हो रही है और परेशान किया है बल्लेबाजों को. इस बार भी गेंद अच्छी गेंद थी लेकिन सोच उतनी अच्छी इस बार जड़ दिया गया मिड विकेट के बगैर सुंदरता के साथ बाउंड्री लाइन के बगैर 6 रन के लिए. गति ज्यादा नहीं थी, जल्दी भाप लिया था. सुंदर स्ट्रोक स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर बैटर रोहित द्वारा. स्कोर 49 पर 4. इस बार भी अच्छी गेंद थी, जड़ में डालने की कोशिश की थी. डाउन द ग्राउंड इस वक्त तो खेला गए. गेंद को जब तक फील्ड किया जाएगा डीप एक्स्ट्रा कवर में तब तक यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ रन के पूरा कर लिया. इस बार फिर से यहाँ काफी खराब थ्रो थी. रन लेने का यहाँ पर प्रयास है. खतरा बढ़ सकता है, खतरे घंटी बढ़ सकती है लेकिन स्टे होम, स्टे सेफ और रन यहाँ पर लेते हुए. 52, 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर है. आखिरी गेंद शेष इस ओवर की राहुल द्वारा. अभी तक 5 गेंदों में 10 रन खर्च किए हैं. समाधान 8 पर खेल रहे हैं. ये बहुत इंपॉर्टेंट गेंद होगी दोनों टीमों के लिए. पॉइंट कवर, स्टक कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात. स्ट्रोक तो बहुत अच्छा है लेकिन इस वक्त लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. आखिरी गेंद पर विकेट राहुल को मिला. इस ओवर में 10 रन और समाधान का विकेट. 5 ओवर के बाद 52, 5 विकेट के नुकसान पर. दैवडी 11 आणि सांगोला संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. नाना इथे आपण 5 षटकांचा खेळ पाहिलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करती एकूण डबा 52, 5 गडी बाद 52, 4 मिस्टर रेस्ट आहेत. सागर 13, राजच्या 7, नितीन 3, विकासच्या बॅटमधनं आल्या अतिशय महत्वाच्या 6 धावा. समाधान 8 आणि सर्वात महत्वाच्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणारे 2 फलंदाज आहेत. रोहित 11 आणि सागर 13. एकूण धावसंख्या 52, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया या ठिकाणी आता गोलंदाजी कशा प्रकारे झाली ते देखील पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आशिष 1 षटक 12 धाबा, त्याला कुठलाही बळी मिळाला नाहीये. सुहास 2 षटकं 20 धाबा, 4 गडी बाद केलेत. शानदार कामगिरी केली सुहासनं. निशिकांत 1 षटक 8 धाबा, एकही बळी त्याला मिळाला नाहीये. राहुल 1 षटक 10 धाबा आणि 1 गडी बाद करण्यामध्ये राहुलला यश मिळालंय. यशस्वी गोलंदाज या ओव्हरमध्ये किंवा या
इनिंग मध्ये बघितलं तर सुहास आहे, त्यांनी दमदार कामगिरी केली. एकूण षटकाचा विचार केला तर 5 षटकामध्ये 52 धाबा इथे आता उभारल्या गेल्या. 53 धाबांचं आव्हान मसवड अभयदादा 11 संघानं वडूज 11 संघासमोर ठेवले. 53 धाबा पाठलाग करत असताना हा खेळ कसा भरणार ते देखील पाहूया. तोपर्यंत पुन्हा एकदा मी विनंती करेन दैवडी 11 आणि सांगोला आपण टॉससाठी यायचे. निश्चितपणे प्रशांत सर जर पाहायला गेलं तर 30 चेंडू आणि 53 धावसंख्या एक चॅलेंजिंग टोटल आहे. कारण या मैदानाचा विचार जर केला तर 50च्या वरती धावसंख्या डिपेंडिंग करताना इथे ठिकाणी थोडंसं कष्ट या ठिकाणी पाहायला मिळते, कारण तुम्हाला त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. क्वालिटी सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण या मैदानावरती खेळणारा आजचा हाप अतिशय महत्त्वाचा आहे. एक आमदार किंवा नगरपालिकेचा जेव्हा हाप आपण खेळता तेव्हा तुम्ही काही सिलेक्टेड खेळाडू घेऊन इथे आलेले असतात, तेव्हा तुमचे 4-5 परफेक्ट गोलंदाज तुमच्याकडे असतात. ही धावसंख्या 53 आहे. आता बॅटरने आपलं काम केले, गोलंदाजाची जबाबदारी. तर दुसऱ्या बाजूला इथे 53 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न वडूज 11 संघाकडनं देखील केला जाईल. अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघांना. पृथ्वीराज चषक 2025 बरोबर 11 आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सुमेस्ती आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्टचं देखील अतिशय महत्त्वाचं योगदान. त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय धनंजय चव्हाण साहेब आणि सिक्सर किंग गणेश चव्हाण साहेबांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण पृथ्वीराज चषक 2025चा 11व्या पर्वाचा खेळ 6वा दिवस आहे. आणि आता बरोबर घड्याळामध्ये 11:39 झालेली आहेत. मॅच अतिशय महत्त्वाचा आहे. दैवडी 11 आणि सांगोला आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत आणि सार्वजनिक कक्षाकडे यायचे. निश्चितपणे नितीनचा विचार जर केला तर नितीन या ठिकाणी एक चला दोन्ही बॅटर चला पटकन मैदानामध्ये. विनंती आहे वडूज संघ आपणास विनंती आहे. कल बहुत सारी चीजें हुई थी, अपसेट हुआ था तो उसमें बहुत बड़ा रोल रहा जिस खिलाड़ी का जिसके बारे में चर्चा हो रही. पृथ्वीराज चषक 2025 में विशाल ने 2 बार मैन ऑफ द मैच का अवार्ड प्राप्त किया था. ऑफ टर्म के बाहर वाली गेंद बहुत जबरदस्त कट शॉट, विकास बैटिंग हाईलाइट. उसके बाद में शफल हुई थी ऑन साइड पर डिस्कल और मिड विकेट के बीच एक बार फिर बल्ला घुमा था, दे घुमा के बल्लेबाजी करते पुल किया गया था, थोड़ा इंतजार किया. उसके बाद में ऑफ साइड पर अच्छी पोजीशन में आते हुए गेंद को खेल दिया था. ऑन साइड पर दे घुमा के दे दनादन बल्लेबाजी विशाल की गेंदबाजों को डोमिनेट किया. सामने बड़े खिलाड़ी थे, भूषण गोले जैसे खिलाड़ी, विजय पावले जैसे खिलाड़ी, उनके खिलाफ इन्होंने रन बनाए और मैदान के चारों ओर बल्लेबाजी करते हुए डोमिनेट किया, अपसेट किया, अनसेटल किया. टूर्नामेंट का सबसे बड़ा अनसेटल एक 3 ऐसे खिलाड़ी, 3 माटुंगे, विजय पावले, भूषण गोले जैसे खिलाड़ी होने के बावजूद टॉप क्लास गेंदबाज के सामने वर्ल्ड क्लास बल्लेबाजी विकास की रही है. और उसके कारण कल कदम साहब की जो टीम है इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. पारगांव शंभू 11 पारगांव इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. 2 बार विशाल जो है ना वो मैन ऑफ द मैच रहे और काल सुर्खियों में रहे हैं टैलेंटेड हुनरबाज खिलाड़ी विशाल. बहुत ही बढ़िया आपने कहा सर जी, जो कि बिल्कुल यहाँ पर सही है कि जिस तरह से उनका एफर्ट रहा है, प्रदर्शन रहा है, काफी कमाल का रहा है. मेरे गेंदबाज है यहाँ पर देखा जाए तो नितिन इस टीम के प्रमुख गेंदबाज है, बॉलिंग मार्ग पर तैयार है. हल्का सा वार्म अप करते हुए यहाँ पर नजर आते हुए जो कि स्कूल एंड से गेंदबाजी करेंगे. लेकिन हम ओंकार की बात करेंगे तो दूसरी तरफ आशीष की बात करेंगे. ये 2023, 2024, 2025 का साल इनके लिए काफी बेटर रहा है और उन्होंने रन बनाए हैं. वडूज संघाकडून बिरीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले. ओंकार ऑन स्ट्राइक. हो पहिला चेंडू टप्पापणे थोडासा खाली राहणारा. स्क्वेअरलेगच्या दिशेने खरं तर खेळायचं होतं, बॅटची आतली कड लागली आणि तिथून चेंडू अच्छी गेंद थी. यहाँ पर टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर जा रही थी, लेकिन जिस तरह से खेलने की कोशिश की थी पूरी तरह से गेंद बल्ले पर आई नहीं थी, जो कि यहाँ पर शॉर्ट फाइन लेग में गेंद गई है, जहाँ पर सिंगल मिला है और टीम का खाता खुलता हुआ. स्कोर 1 रन पकड़ के सिर्फ नुकसान की. नितिन गेंदबाजी कर रहे हैं और बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी. स्वीप करना चाहते थे, स्वीप करने के लिए गए, मन बना के खेलने का प्रयास. सदबी गेंदबाजी नितिन द्वारा. 53 रनों की जरूरत है तो नाना इस विकेट पर, सीमेंट के विकेट पर गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, मुश्किल है. लेकिन नियंत्रण के साथ, वेरिएशन के साथ आप गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजों के लिए आप दिक्कत पैदा कर सकते हैं. ये एक बार फिर बताते हुए नितिन बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, दूर वाले से एक बार फिर गेंदबाजी करने के लिए तैयार. स्कोर 1 पर रुका हुआ, 1 रन बगैर के नुकसान के वडूज. काफी बेटरी गेंदबाजी हो रही है. जिस तरह से पहले गेंद थोड़ी सी बैकअप लेंथ गेंद डाली हुई थी और जिस तरह से ये अभी फुल लेंथ की गेंद डाली हुई थी, कमाल की गेंदबाजी.
और इस बार फुल टॉस गेंद थी, यहां पर चकमा देते हुए इस वक्त गेंद जाएगी सीधे बाउंड्री लाइन के बगैर सुंदरता के साथ 4 रन के लिए आई थी पाले में और इस वक्त खेल दिया गया डीप एक्स्ट्रा कवर के बाहर गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। आता एक सिरियल मला आवडते, त्या सिरियलचे टायटल काय पहा आणि हा फटका कसा होता। ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट डॉट इन वरती प्रशांत पुन्हा एकदा दाखवेल। ओंकार 5 वरती घेतोय, हा कव्हर ड्राईव्ह आहे। शानदार स्ट्रोक, नितीन गोलंदाजी मार्क वरती, ओंकार 5 एका चौकारनिशी खणखणी चौकार, अतिशय सुंदर असा कव्हर ड्राईव्ह। पुढे सरसाबत, ओहो गॅप गॅप या ठिकाणी आहे। मला त्या सिरियलची आठवण झाली, सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं, मिडॉप आपल्याला बघायला मिळतोय, एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळतोय। त्याचा मधला जो गॅप आहे त्या गॅप मधनं चेंडू अतिशय गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या दिशेने जातो। 4 धाबांचा या ठिकाणी हा खणखणी चौकार, कडकडी चौकार, ओंकारच्या बॅट मधनं प्रहार, चौकार वसूल करतोय तो दुसरा चौकार त्याच्या बॅट मधनं। यस, या वेळेला बॉल उडवलं जात आहे, या चेंडूला फेकून दिलं जात आहे मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क। ओंकार ब्रँडेड फटका, षटकार। ओव्हर पिच चेंडू, त्यावरती पॉवरफुल फटका, जबरदस्त तडाका, धूम धडाका, ओंकारच्या बॅटमधनं खडखडीत कडकडीत 2 चौकार, त्यानंतर उत्तुंग षटकार। काय बॅट तळपते वडूच्या या ओंकारची, ओंकार प्रहार करतोय। ओंकार मात्र या ठिकाणी सुंदर फलंदाजी करते। ओंकार स्वरूपात कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय। नितीन धावपलका दाबा 15, ओंकार 15 वरती घेतोय। ओ अतिशय दर्जेदार फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, ओंकारची कळी समाप्त। नितीननं यश प्राप्त केलंय, फलंदाज बाद पडूनला पहिला धक्का। यस, सुरेख झेल टिपला जातोय सागर सरतापे, अतिशय दर्जेदार या ठिकाणी झेल टिपला जातोय या ठिकाणी, जो कि अच्छी गेंद थी, जहां पर निशाना बनाना चाहते थे, पूरी तरह से गेंद बल्ले पर आई नहीं, अपना यहाँ पर स्ट्रोक यहाँ पर मिस कर बैठे और सीधे सागर के गोदी में गेंद और एक शानदार कैच लपे लेते हुए। और इस वक्त देखा जाए तो ये पहला झटका लगता हुआ वडूज टीम के लिए। अत्यंत महत्वाचं म्हणजे प्रत्येक चेंडू हा तुमच्याकरता चौकार षटकार करता नसतो। तुम्ही 2 खडखडी चौकार टोटावले होते, त्यानंतर एक षटकार टोटावला होता, तो मोमेंटम तुमच्याकडे होता आणि त्या मोमेंटम बरोबर तुम्हाला जायचं होतं, परंतु नितीन देखील आघाडीचा गोलंदाज आहे मसवड संघाचा, तो देखील कसलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं आणि परिणामतः फलंदाज बाद झालाय। नितीनची कडी संपुष्टात। इम्पॅक्टफुल लेदर बॉलचा अनुभव असलेला खेळाडू आज इथे, म्हणजे पुण्यामध्ये लेदर बॉल खेळणारा खेळाडू आज इथे वडूजमध्ये दाखल झाला आणि त्यांनी खूप चांगली सुरुवात करून दिली। नवीन बॅटर आशिष, धावसंख्या 15 एका गडाच्या मोबदल्यामध्ये। नितीन ते पहिले षटक होतं, पहिल्या षटकामध्ये त्याने 15 धाबा दिल्या। या षटकामध्ये आपण ओंकारच्या बॅटमधनं 3 दर्जेदार फटके पाहिले। बिल्कुल सही आपने कहा, जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही थी, जिस तरह से वो काफ़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन जो मोमेंटम मिलना चाहिए था, जिस लेंथ के साथ गेंदबाजी की थी, यहाँ पर जो कि प्रॉपर टाइमिंग है अपना मिस कर बैठे और यहाँ पर अपना विकेट गंवाया। लेकिन जिस तरह से हम ओंकार की बात करेंगे, जिन्होंने पिछले हफ्ते में पुणे में एक यहाँ पर देखा जाए तो एक शतक जड़ा था जो कि लेदर बॉल पर, और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। राजकाजी अतिशय सुंदर बॉटमहँडचा वापर, कलात्मक पटका खेळाय बॅट्समन आशिषनं, चेंडूला अगदी अझरुद्दीन स्टाईल खेळलं तस्कुलेच्या दिशेनं। व्हीएस लक्ष्मण आणि अझरुद्दीन चेंडूला आपल्याकडे येऊन द्यायचे आणि त्यानंतर मनगड्याचा वापर करत चेंडू स्क्वेलच्या दिशेने खेळायचे, असे खेळाडू फार कमी आहेत। आज आपण बघितलं तर धावसंख्या 16, हा रिस्की स्ट्रोक असतो, तर आज चेंडू तुमच्या पायावर आदळला तर पायचीच्या रूपानं तुम्ही बाद देखील होऊ शकता, पण मनगड्याचा अप्रतिम वापर करत नेत्रदीपक फटका खेळण्याची कला इथे आशिषकडे पण आहे। आशिष 1, धावसंख्या 16। अच्छी गेंद थी, बहुत ही बढ़िया तेज गति से गेंद डाले हुए थी, कलाई का इस्तेमाल किया और गेंद गई ऑनसाइड की दिशा में जहां पर सिंगल मिला। और राज की हम बात करेंगे तो राज, इनके पास वो दमकम है, राज करना जानते हैं, मैच का रुख कभी भी बदल सकते हैं।
इस बार भी अच्छी गेंद थी, इस वक्त खेल दिया है गेंद को, और जहां पर खिलाड़ी है गेंद को फील्ड करेंगे, जब तक गेंद को उठाई जाएगा तब तक दोनों बल्लेबाजों ने बड़े इत्मीनान के साथ एक रन दौड़ के पूरा किया, टहलते हुए सिंगल पूरा किया। राहुल आणि आता आशिषला का भागीदारीची आवश्यकता असेल तर राज काझीला तुम्ही खूप चांगलं जाणता, टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे, यंगस्टर ऑफ सातारा मसवड, आणि मसवडचा हुकमाचा एक काय फ्रंटलाईन गोलंदाज आहे, खूप चांगली कामगिरी त्याने सातत्यानं या एरिवळीच्या मैदानावरती देखील केलेली आहे। अब तक गेंद थी और इस बार पोजीशन में आ गए, जगह बना गए, और इस वक्त गेंद बाउंड्री लाइन के बगैर, एक टप्पा खाने के बाद सीधे बाउंड्री लाइन के बगैर सीधे 4 रन के लिए मंजिल उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। आखूड टप्प्यातला चेंडू होता, खरं तर थोडा थांबून आला आणि मग अशा वेळेला एक पॉज घेणं गरजेचं असतं, तो पॉज इथे आता आशिषने घेतला आणि मग टॉप ऑफ द बॉल जायचं असतं, ते टॉप ऑफ द बॉल जात स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे, त्याचाही फायदा उठवला, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार, वाट या ठिकाणी पाहिली आणि वाट लावली, धावसंख्या 21, 1 फॉर ओव्हरचा इशारा सादिक राजापूरकर यांनी केलेला आहे। फिर से बॉलिंग मार्च दौड़ने के लिए तैयार, ओ इस बार भी अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद यहां पर सीधे रहते हुए बल्ले का भीतरी किनारा लेते हुए चलिए सीधे विकेट की कीपर के दस्तानों में, और बड़ा झटका। ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता tenniscricket.in वरती आमचे मित्र प्रशांत या ठिकाणी खूप चांगलं काम करतायत, तर टप्पा ऑफ टूमच्या बाहेर होता, ऑन साइडला शपलून खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटची कळ लागली आणि फलंदाज बॅक टू द पेवल जात असताना आशिष बाद झालेला आहे। नवीन बॅट्समन अक्षय खुडे जो काल आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर जवळजवळ 2.5 ते 3 तास उभा होता आणि खेळ पाहत होता, आज त्याचा खेळ आम्हाला बघायचा आहे, प्रेक्षक त्या ठिकाणी आलेले आहेत अक्षय कोणेचा खेळ पाहण्याकरता। 20 चेंडूमध्ये इथे आता 32 धाबांची आवश्यकता, सामना 31 धाबांची आवश्यकता, 21 धाबा 2 गडाच्या मोबदल्यात बडूच राज गोलंदाजी मार्ग वरती। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए इस वक्त विकेट चटकाने में कामयाब रहते हुए, और इस बार राज की गेंद थी, यहां पर धीमे गति से गेंद डाली हुई थी, पड़ने में नाकामयाब, गेंद काफी देर हवा में, नीचे खिलाड़ी मिल जाएगा विकेट तो कहानी में डाली जाएगी जान, और एक बड़ा विकेट बैक टू बैक यहां पर मिलता हुआ राज काज के लिए। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती आहे, टप्पा पडून थोडं आतमध्ये येणारा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, चेंडूच्या रेषेत आपण नाही आहे आणि त्यामुळे चेंडू फार वरती गेला, मिड विकेटला खूप सुंदर झेल टिपला गेलेला आहे। शाहरुख डांगे नवीन बॅटर मैदानावरती, 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात बडूच संघाचा आणखीन एक हुकमाचा एका मैदानावरती आहे। राज काझी आतापर्यंत त्यांनी बाजी जिंकले, कारण एक चौकार आल्यानंतर 2 विकेट घेतले आहेत, आता तो ऑन हॅट्रिक आहे का ते देखील पाहूया। 2 गडी या ठिकाणी बाद केलेत, ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज राज काझी आणि समोर असेल फलंदाज शाहरुख, ऑन साइड लॉग ऑन, काउ कॉर्नर, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, एक मिड विकेट क्षेत्ररक्षक, गोलंदाजी मार्क वरती राज काझी, ओ फ्रंटफूट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, स्लोपर पण अतिशय सुंदर चेंडू, राज काझी या षटकात 6 धाबा आणि 2 मोहरे त्याने टिपलेत, अप्रतिम मारा केलाय, शानदार कामगिरी करत असताना एका यशस्वी षटकाची सांगता 21-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये उर्वरित षटकाचा विचार केला, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती एकूण शानदार 32 धावांची आवश्यकता आहे, 32 धावा अतिशय महत्वाच्या आहेत, 21 धावा झाल्यात। बघा समीकरण आपल्या स्क्रीनवरती tenniscricket.in ऑन डिमांड, जेव्हा आपण या ठिकाणी बोललोय की आता किती समीकरण आहे, समीकरण तुमच्या स्क्रीनवरती आहे, 18 चेंडू 32 आहे, याचा अर्थ नाना हा सामना दोन्ही संघांसाठी आहे, जिंकण्याची संधी समान आहे, दोनों टीम के लिए बराबर का मुकाबला है, लेकिन जिस तरह से राज ने गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी की, सटीक लेंथ के साथ गेंदबाजी की, नपी तुरी गेंदबाजी, और जहां पर ब्रेक थ्रू चाहिए था, विकेट चाहिए थे, लगभग अपने पहले ओवर में उन्होंने 6 रन खर्च किए और 2 विकेट चटकाए, जो मोमेंटम चाहिए था वो मोमेंटम टीम को मिला गया। राज काझी का ओवर समाप्त, 1 ओवर 6 रन 2 सफलता, स्ट्राइक रन पर बैटर राहुल इज प्लेइंग ऑन 1 स्कोर 21 for 3। यावेळेला फटका, यस सुरेख फटका या ठिकाणी सजवला जातोय, क्षेत्ररक्षक आहे हो, 1 हँड ब्रँडेड फील्ड या ठिकाणी पाहायला मिळते,
खोलवट टप्प्याचा चेंडू होता, बॉलरच्या डोक्यावरून खेळून काढला जातो. यस, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. जाऊया आपण तिसऱ्या पंचाने tenniscricket.in. नितिन का जो पहला ओवर था जिसमें थोड़ा महंगे साबित हुए थे, उनके खिलाफ बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है बैटर ओंकार द्वारा. अब फिलहाल राहुल और शाहरुख डांगे बीच मैदान पर है. शाहरुख और राहुल चर्चा कर रहे हैं फिलहाल. टीवी एम्पायर का क्या कहना, टीवी एम्पायर क्या सिग्नल करेंगे वो देखना बहुत जरूरी है. इस वक्त इंटरेस्टिंग मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. वडूज 11 21 रन 3 विकेट के नुकसान पर. टारगेट 53 रनों का है. रिक्वायरमेंट 10.67 का है. डिसीजन पेंडिंग और बल्लेबाज नॉट आउट, कोई नुकसान नहीं है. तो शाहरुख क्या इस मुकाबले में एक बेहतर पारी खेलेंगे वो देखने वाली बात है. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर tenniscricket.in पर देखिए. शाहरुख ने बहुत बढ़िया तरीके से बैट को ड्रैग किया था और उसका फायदा इनको मिला. क्रिकेट की परिभाषा को भली भांति जानते हुए स्कोर 23 रन 3 विकेट के नुकसान पर. अब फिलहाल जीतने के लिए यहां से और 30 रनों की जरूरत है. 53 रनों का टारगेट वडूज के सामने. ऑन साइड पर बहुत जबरदस्त स्ट्रोक है. फुल टॉस, पुल ट्रोल, इस पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन, कड़क शॉट. खरंच सुरेख पटका या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितपणे जर पाहायला गेलं ऑनसाइड त्याचा मनपसंत हा पक्ष आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी तो नेहमीच या ठिकाणी सज्ज असतो. फुलटॉस चेंडू होता. चेंडूची या ठिकाणी निरीक्षण केलं, पडताळणी केली, चाचपणी केली. स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेटच्या बाहेर फुल टोल वसूल केला जातोय आणि चेंडूला पाठवला जाते मैदानाच्या बाहेर. पृथ्वीराज षटकार या 6 धावेसाठी. सुबह से आइसक्रीम सिक्सर आ गया. इस वक्त कूल माइंडेड क्रिकेट है बीच मैदान पर. आइसक्रीम खाने के बाद जो सुकून मिलता है ना, उसी तरह से ये छक्का जड़ने के बाद बल्लेबाज को सुकून मिला होगा. राहुल प्लेइंग ऑन 9 और स्कोर 29 पर 3. और एक बहुत ही महत्वपूर्ण ओवर है गेंदबाज नितिन का. फ्रंटलाइन गेंदबाज है मस्फर टीम के. 53 रनों का टारगेट. एवरी बॉल इज एन अपॉर्चुनिटी. एवरी रन इज स्टेप क्लोजर टू विक्ट्री. जितने आप रन बनाते जाएंगे एक बार फिर अपने जीत की तरफ आप अग्रसर हो सकते हैं. स्कोर 29 3 विकेट के नुकसान पर. ओवर तीसरा प्रगति पर है. अब चाकर आंकड़े क्या बता रहे ये भी देखना बहुत जरूरी है. 53 रनों का टारगेट. पहले 2 गेंदों की कहानी देखी तो डबल और छक्का था. यावेळी मात्र सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला फटका या ठिकाणी सजवला जातो. या क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड केला जाईल. या ठिकाणी एकेरी धाव मात्र मिळते. मात्र ज्या पद्धतीने षटकार येतोय आणि तदनंतर या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू हाताळलेला कुठतरी या ठिकाणी प्रॉपर टायमिंग मिस करतोय आणि हा मात्र एस्टनला फुंकर मारत चेंडू एकटी रक्षकाच्या हाती जातोय. काय ठीक आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने या ठिकाणी रिओची मागणी गेलेली आहे. नाही ठीक आहे, सुरक्षित आहे. कोणतीही या ठिकाणी अडचण नाही. ज्या पद्धतीने या ठिकाणी सादिक राजकपुरुष यांचा कॉल आला होता. आदरणीय पाहतो या ठिकाणी जेपे पॅनलचे सर्व आदरणीय की ज्यांच्या मातून नेहमीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी एक वटवृक्षाची छाया देण्याचं काम केलेले जेपी पॅनलचे सर्वेसर्वा जय पवार आपण या ठिकाणी पाहतोय. लेक अंपायरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे तिसरे पंच आदरणीय उमेश जिकेने तर प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेला आपण पाहतोय सादिक राजापूरकर सर. काय सुंदर सामना या ठिकाणी. अतिततीची लढत. कोण कोणाला कमी नाही. जिंकणार कोण, हारणार कोण हे काही माहित नाही. बेहतरीन टाइमिंग. बल्ले के बीचों बीच खेल दिया गेंद जारी लॉन्ग ऑन पर. शाहरुख डांगे के बल्ले से लाजवाब सिक्सर. काय फटका होता या ठिकाणी. प्रॉपर टायमिंग. चेंडू होता स्लॉट मध्ये, पाठवलाय लॉंग ऑन डीपच्या बाहेर, सीमारेच्या बाहेर षटकारासाठी स्लॉट मध्ये. काय आपला तरुण फलंदाजी मिस्टर शाहरुख डांगे. यावेळेला मात्र आकोट टप्प्याचा चेंडू. पुन्हा चेंडूवरती केलाय प्रहार. वेगावरती होतोय सर. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. क्लास बल्लेबाजी शाहरुख द्वारा टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई और ऑन साइड पर डीप मिड विकेट बॉडी की तरफ गेंद को शॉर्ट अप पुल किया गया था.
प्रैक्टिस मैच में इन्होंने 81 रन बनाए थे, 81 रन बनाए थे, तो उसका फायदा इनको मिल रहा है शाहरुख को। वैसे बहुत साल से वो क्रिकेट खेल रहे हैं। स्कोर 42 3 विकेट के नुकसान पर राहुल खेल रहे 10 पर, शाहरुख 12 पर खेल रहे हैं और अब चक्कर 12 गेंदों में 11 रनों की जरूरत। पिछले 2 शॉट जो 2 छक्के आए ना उसके बाद में कमबॅक किया गया। सुंदर फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी जर पाहायला गेलं 12 गेंदों में 11 रन चाहिए। ओव्हर झाली सर। तर निश्चितपणे जर पाहायला गेलं कुठेतरी या ठिकाणी संघ थोडासा बॅकफुटला होता, कारण ज्या पद्धतीने सुंदर गोलंदाजी झाली आणि कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज होती आणि हे शाहरुखच्या बॅटमधून आलेले हे 2 मोठे फटके निश्चितपणे या ठिकाणी टर्निंग पॉइंट आहेत आणि कुठेतरी जो मोमेंटम पाहिजे होता, एक टेम्पो तयार होतो आणि तो टेम्पो तयार होण्याची गरज होती आणि हा टेम्पो इथे तयार होतोय आणि निश्चितपणे आता जर पाहायला गेलं जे धावांचं समीकरण आहे कुठेतरी या ठिकाणी चेंज होताना पाहायला मिळते। 12 चेंडू आणि 11 धावांची गरज। नितिन का पहला ओवर बहुत महंगा था, 15 रन, दूसरे ओवर में 21 रन, 12 गेंद में 11 रन चाहिए। और पहली गेंद बहुत अच्छी थी, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर और आगे गेंदबाजी कर रहे पुल्लिन गेंदबाजी राज काजी द्वारा। यही खिलाड़ी हैं जो जिनका एफर्ट बहुत कमाल का होता है। क्या तीसरा ओवर और कोई और विकल्प आप ढूंढ सकते थे, आपने नहीं ढूंढा, लेकिन शाहरुख ने वो 2 कमाल के स्ट्रोक जड़े, शानदार छक्के जड़े और मैच में कमबैक किया। शॉर्ट पिच गेंद, ओहो, वैसे खाली ढोल भी कोई बजा सकता है, वैसे खाली ढोल भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन है वो देखा जाएगा। राहुल ने बहुत ही जबरदस्त स्ट्रोक केला ऑन साइड पर, जहां बैंड बाजा भी बज रहा है, बहुत सारी चीजें हो रही है। काही स्ट्रोक या ठिकाणी पटका पाहायला मिळतोय, खुर्चीला छेद पाडून चेंडू बाहेर गेलाय, डिस्ट्रॉय करून टाकले चेअरला त्या ठिकाणी, अप्रतिम फटका। इथे मात्र पलटो चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षक, इथे होतंय चुकीला माफी आणि मिळणार नाही आणि यावेळेला चेंडू सीमा रेषा पार, चौकार। टॉस की अगर मिलेगी तो भाई कौन छोड़ने वाला है। और खराब फील्डिंग स्क्वायर लेग बॉडी की तरफ, वुड्स के जीत को आसान करने वाला ये स्ट्रोक बैटर राहुल का, इस प्लेइंग ऑन 15। और शाहरुख की बात करें तो वो 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 9 गेंदों में 6 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी कर रहे हैं, देखिए वो थोड़ा निराश है, मैं देख रहा हूँ यहाँ से राज काजी को एक मौका बना था, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैयार नहीं थे, बहुत ही खराब फील्डिंग स्क्वायर लेग पर। ये अच्छी लाइन, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस बार ऑन साइड पर बिल्कुल एक बड़ा स्ट्रोक खेलने के बाद ऑफ साइड पर स्ट्रोक खेलना चाहते थे बैटर राहुल। बीट में 8 गेंद 6, मैच समाप्त नहीं है। मॅच आतापर्यंत या ठिकाणी चालू आहे, संघर्ष चालू आहे। ज्या पद्धतीने ऑफटिकच्या बाहेर चेंडू आता होता, या चेंडूमध्ये गती होती, भेदकता होता, उसळी होती, कमालीची गोलंदाजी करतोय राज। यस, गती परिवर्तन केलेला चेंडू, काळाची गरज आहे की परिवर्तन झालं पाहिजे आणि या ठिकाणी कुठेतरी चेंज ऑफ चेंडू हाताळतोय, चकवा देतोय फलंदाजाला, या ठिकाणी मनगटाचा वापर करतोय, बोटांचा वापर करतोय आणि हा मात्र चेंडू जातोय गोशंक ठिकाणी, जिथे धाव मात्र 1 मिळते। दैवडी संघाचा कॅप्टन आणि सांगोला संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचे। फिलहाल 7 गेंदों में 5 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, गति परिवर्तन कर रहे हैं, 4 मीटर और 2 मीटर का सही इस्तेमाल गेंदबाज काजी द्वारा। बढ़िया प्रदर्शन इस ओवर में भी किया, पहले ओवर भी प्रभावित किया था। 6 गेंदों में 4 चाहिए, मैच समाप्त नहीं है। 49 रन 3 विकेट के नुकसान पर बड़ूस एक तरफ, राहुल के अंदर 16 पर 11 गेंदों का सामना किया। शाहरुख 12 पर बहुत ही महत्वपूर्ण पारी के अंदर 3 गेंदों का सामना किया है। राज का बॉलिंग विश्लेषण, 2 ओवर 12 रन और 2 सफलता। नितिन बहुत महंगे साबित हुए हैं और निर्णायक ओवर में विकास के हाथ में गेंद है, जो बहुत अच्छे बल्लेबाज माने जाते हैं, लेकिन अब 4 रन आपको डिपेंड करने हैं। तो 4 रन डिपेंड करने, एक बार हीरो कप चल रहा था, दक्षिण अफ्रीका भारत, 6 गेंदों में 6 रन डिपेंड करने थे, तब तेंदुलकर को बुलाया गया था गेंदबाजी करने के लिए। तो यहां से वो 4 रन डिपेंड करना इतना आसान नहीं है, लेकिन क्रिकेट में एक बार फिर शोल्डर डाउन नहीं होने चाहिए। और विकास का मैं जानता हूं, अनुभवी खिलाड़ी है, मैच को ऐसे जाने नहीं देंगे। यस, भरपूर मोठा अनुभव आहे। ओ यावेळेला चेंडूला उडवलं जातंय, यस क्षेत्ररक्षक आहे, ओ इथे मात्र चुकी होते,
अप्रतिम संधी या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी होती. विकासने संधी निर्माण केली होती. कारण क्रिकेटच्या भाषेत जर पाहायला गेलं, ज्याला संधी मिळती तो भाग्यवान, संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि संधीचं सोनं करतो आणि जिंकतो तो मात्र नशीबवान. नशिबाने साथ दिली होती आणि कुठेतरी साथ सोडली जाते. इतके साधे गोळे जर तुम्ही सोडले तर बिचारे गोलंदाज काय करणार. तिथे स्क्वेअर एगला एक सोपा झेल सोडला. आता लॉन्ग ऑफला अगदी सोपा. ये तो बिल्कुल लड्डू था. शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. 5 गेंदों में 3 रन चाहिए. विकास गेंदबाजी कर रहे. यावेळेला चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे याच इथे मात्र चुकी होणार नाही, कारण इथे झेल टिपणं गरजेचं होतं. टिपलाय झेल आणि मैदानामध्ये पुन्हा रंगत सामन्यामध्ये पाहायला मिळते. मजा आएगा. मैंने पहले कहा कि विकास जो है ना मैच को ऐसे जाने नहीं देंगे. अंपायर कुछ इशारा कर रहे हैं. फिलहाल इंटरेस्टिंग मैच है. 4 गेंदों में 3 रनों की जरूरत है. व्हाट अ मैच. जेंटलमैन गेम प्लेड विथ वॉरियर स्पिरिट. मैदानामध्ये हे एररवाडीचं मैदान हे आता रणभूमी झाले. 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. विकास गोलंदाजी मार्क वरती. हवा में गेंद है. बहुत ही खराब फील्डिंग. 2 रन मिलेंगे. अंपायर की तरफ से इशारा 2 रन. 2 रनों के साथ स्कोर. अब 3 गेंदों में 1 रन की जरूरत है. काजी साहब को देखे, फील्डिंग बहुत खराब रही. मसला टीम की फील्डिंग जो है ना ये बिल्कुल बहुत ही खराब रही है. गेंदबाज ने अपना काम किया. नितिन के ऊपर हमला हुआ, लेकिन जिस तरह से राज कादिया और विकास ने गेंदबाज के बिल्कुल प्रभावित किया. 3 गेंदों में 1 रन की जरूरत है. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. या ठिकाणी कमी गतीचा चेंडू आहे. चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे एस. निश्चितपणे या ठिकाणी सिंगल धावा मिळेल आणि या सिंगल धावेने वडूज संघ मात्र या ठिकाणी विजय संपादन करतोय आणि विजयाला गवस निघालतोय आणि पहिला दिवस क्रमांक 6 मधील नगरपालिकेच्या हाफमधील पहिला विजय संपादन करतोय. प्रसाद सर थांबणार नाहीत. मला माहिती आहे वडूज संघ जिंकला आणि त्यांच्याकडून वडूज संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. वडूज 11चा संघ बाजी मारतोय. सागरच्या 13 धावा, रोहित 11, समाधान 8, राज 7. दुसऱ्या बाजूला उत्तर दिले गेले राहुलच्या नॉट आउट जिंदाबाद 17 धावा, ओंकारच्या 15, शाहरुखच्या 12, आशिषच्या 5 धावा. अतिशय महत्वाच्या या ओव्हरमध्ये या षटकाचा जर विचार केला किंवा गोलंदाजीचं पृथक्करण बघितलं तर सुहासची गोलंदाजी आपला 2 षटकं 20 धावा 4 गडी.